बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे। एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आणि असे काही म्हटले ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। ते म्हणाले, एकेकाळी माझ्यावर 700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप भाजपने केला होता आणि आज आपण त्याच भाजपसोबत सत्तेत आहोत। अजित पवार यांनी हे विधान केल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामुळे भाजपचा ताण वाढला आहे। मग अजित पवारांचे वर्तन का बदलले आहे असे दिसते? आपण या अहवालात संपूर्ण कथा जाणून घेऊ। महाराष्ट्रात बीएमसी निवडणुका जोरात सुरू आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एक नवीन वाद निर्माण झाला आहे। पिंपरी चिंचवड येथे पत्रकार परिषदेदरम्यान अजित पवार यांनी भाजपवर टीका केली। ते म्हणाले, हेच भाजपचे लोक माझ्यावर 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करायचे आणि आज आपण त्यांच्यासोबत सत्तेत आहोत। इतके गंभीर आरोप करूनही काहीही सिद्ध झाले नाही। आम्हाला क्लीन चिट मिळाली आहे आणि आता आम्ही त्याच भाजपसोबत सरकार चालवत आहोत। तुमचे 70,000 कोटींचे सरकार लवकरच येईल। अजित पवारांच्या विधानावर लोक हसले, पण राजकीय विश्लेषक त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत। त्यांचा असा विश्वास आहे की अजित पवार यांनी भाजपच्या वॉशिंग मशीन रणनीतीवर थेट टीका केली आहे। प्रथम विरोधकांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करणे आणि नंतर त्याच नेत्यांना एकत्र आणून त्यांना स्वच्छ घोषित करणे। शिवाय अजित पवारांच्या भूमिकेचे अनेक अर्थ काढले जात आहेत, ज्यामुळे महायुती भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रथम, अजित पवार महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेसोबत असताना त्यांचा पक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि बीएमसी निवडणुका महायुतीपासून वेगळे लढवत आहे। दुसरीकडे अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवार यांच्यासोबत बीएमसी निवडणुका लढवल्या आहेत, हे बरेच काही सांगते। अजित पवारांच्या या कृतीमुळे भविष्यात हे दोघे पुन्हा एकत्र येतील की नाही याबद्दलच्या अटकळींना उधाण आले आहे। अजित पवारांनी भाजपबद्दल जे काही म्हटले ते केवळ विनोद होता की मोठ्या राजकीय फेरबदलाचा संकेत होता हे भविष्यातच कळेल। तथापि 70,000 कोटींची ही टिप्पणी करून पवारांनी भाजपसाठी निश्चितच अस्वस्थ परिस्थिती निर्माण केली आहे। या संपूर्ण घडामोडीवरून अशी शक्यता निर्माण होते की एकत्र सत्तेत असूनही महायुतीमध्ये सर्व काही ठीक नाही।